मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच आपली घरकुल योजना आहे, त्याचं वाढीव जे अनुदान आहे, अतिरिक्त अनुदान हे ₹50,000 जे अनुदान आहे ते येण्यास सुरुवात झालेली आहे. बरेच सारे बांधव आहेत, त्यांच्यामध्ये आपल्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, हा जो नवीन GR आहे तो काय असणार आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. यामध्ये आपल्याला 50,000 अनुदान येण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आणि काय आहे त्या नियम आणि अटी, हे संपूर्ण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपला जो काही GR आलेला आहे तो GR आपण पाहून घेऊया. यामध्ये काय GR आहे बघा. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून ₹50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत. यामध्ये बघा की 50,000 अनुदान आहे ते येणार आहे. यामध्ये बघा GR काय आहे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून ₹50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे. या 50,000 रकमेमधून 35,000 अनुदान हे घरकुल बांधणीसाठी तर ₹15,000 हे अनुदान प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्याकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुदेय राहील. जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील ₹15,000 अनुदान देय असणार नाही. म्हणजे यामध्ये मित्रांनो आपलं जो 50,000 जे अनुदान येणार आहे त्यामध्ये 35,000 जे अनुदान आहे ते आपल्याला वाढीव जे आपल्या घरकुलचे बघू शकताय, घरकुल बांधकामासाठी 35,000 आणि हे जे ₹15,000 आहेत ते आपल्याला घरावर आपल्याला सोलर पॅनल बसवण्यासाठी येणार आहेत. सोलर पॅनलबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया की सोलर पॅनलचे जे काही नियम आहेत ते सुद्धा बघू शकताय. सोलर पॅनलचे नियम बघा की प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना यामध्ये ग्रामीण टप्पा 2 पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत 24-25 मध्ये मंजूर व बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून ₹50,000 इतकी अतिरिक्त वाढ देण्यात येत आहे. आणि ₹15,000 जे अनुदान आहे ते आपल्याला एका छतावर 1 किलोवॅट सौर ऊर्जा उभारणीकरिता देण्यात येत आहे. यामध्ये बघू शकता जे काही कार्यवाही असणार आहे ते आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आपले विद्युत जोडणी लाभार्थ्यांच्या नावावर करण्याकरता महावितरणकडे अर्ज करावा. जो काही आपल्याला अर्ज आहे तो आपल्या महावितरणला आपला सोलर पॅनलचा अर्ज करायचा आहे. ज्या लाभार्थ्यांची विद्युत जोडणी नाही त्या लाभार्थ्यांनी सर्वप्रथम नवीन विद्युत जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज करावा. म्हणजे ज्यांच्याकडे विद्युत जोडणी नाही त्यांनी नवीन आपला अर्ज करायचा आहे की विद्युत जोडणी अर्ज करायचा आपल्या MSEB ऑफिसला. सन 2024-25 व 25-26 मधील मंजूर व घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रे ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे सादर करावे. म्हणजेच आपले जे ग्रामसेवक आपले चावडीमध्ये असतात त्यांच्याकडे बघू शकताय की ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे आपले जे डॉक्युमेंट आहे जे पूर्ण झालेले आपलं घरकुल आहे त्यासाठी ज्यांना म्हणजे ते सुद्धा लोक यामध्ये आपलं जे सोलर पॅनल आहे ते सोलरचं बसवू शकतात. यामध्ये बघा डॉक्युमेंट काय आहेत की खालील कागदपत्रे ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे सादर करावे. यामध्ये आधार कार्ड आहे, त्यामध्ये आपलं इलेक्ट्रिक बिल आहे, म्हणजे वर जे सांगितल्याप्रमाणे की आपलं लाईटचं बिल पाहिजे, त्यामध्ये आपलं बँकेचं पासबुक पाहिजे, 4 नंबर पॅन कार्ड पाहिजे आणि लोन घ्यायचे असल्यास आपल्याला टॅक्सची पावती. जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर लोनची आपल्याला टॅक्सची पावतीसुद्धा पाहिजे आणि मोबाईल नंबर त्यामध्ये त्यांना सांगायचा आहे. त्यानंतर सौर जोडणी पूर्ण झाल्यानंतर वाढीव निधीसाठी लावलेल्या सोलर पॅनलच्या छायाचित्रासह प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे सादर करावा. म्हणजेच आपलं जे सोलर पॅनल बसवल्यानंतर जो आपला फोटो आहे, जो आपण घरकुलच्या ज्या हप्ते येण्यासाठी आपण जे फोटो पाठवतो तशामध्ये आपला हा एक फोटो घ्यायचा आहे आणि तो आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे जमा करायचा आहे. म्हणजे आपले जे वाढीव अनुदान 15,000 सोलर पॅनलचे आणि बांधकामासाठीचे 35,000 असे एकूण 50,000 जे अनुदान आहे. तर मित्रांनो, हा जो GR बघा, या GRमध्ये संपूर्ण जी माहिती आहे या GR मी तुम्हाला लिंक देतो, ते लिंकवरून तुम्ही बघू शकताय. हा GR संपूर्ण तुम्ही वाचू शकताय आणि जे काही नियम आहेत ते स्वतः समजून घेऊन ती पूर्तता करून तर तो जो लाभ आहे तो लाभ आपल्या खात्यामध्ये घेऊ शकताय. तर मित्रांनो, कशी वाटली महत्त्वपूर्ण माहिती? अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत, नव्या माहितीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.